नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मध्ययुगीन भारत यावरील काही प्रश्न. मध्ययुगीन काळात भारतात कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीचे वर्चस्व होते? उत्तर येत असल्यास 3 ते 5 सेकंदात उत्तर द्या. उत्तर आहे सामंतशाही. दिल्ली सल्तनतच्या सल्तनीचा योग्य कालानुक्रम कोणता? तर उत्तर आहे गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोधी. मध्ययुगीन भारताचा कालखंड साधारणपणे कोणत्या शतकापासून कोणत्या शतकापर्यंत मानला जातो? उत्तर आहे इसवी सन 600 ते 1600. अद्भुत संगीतकार आणि कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे अमीर खुसरो. मुघलक बादशहा अकबरने इसवी सन 1584 मध्ये खान ही पदवी कोणाला दिली होती? उत्तर आहे मियाँ तानसेन. बाबरने भारतात मुघल राजवट कोणत्या वर्षी स्थापन केली? उत्तर आहे 1526. पानिपतची लढाई इब्राहिम लोधी आणि डॅश यांच्यात झाली. उत्तर आहे बाबर. शेरशाह सुरीने सादर केलेल्या चांदीच्या नाण्याला काय म्हणत? उत्तर आहे रुपिया. चौशीची लढाई कोणामध्ये झाली? हुमायून आणि शेरशाह सुरी. दिल्ली सल्तनतच्या कोणत्या राजवंशाचे सर्वात कमी काळ राज्य केले? उत्तर आहे खिलजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.